च्या पार्थिवावर काही वेळातच अंत्यसंस्कार होतील। शासकीय इतमामामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जातोय। संपूर्ण गांधी कुटुंब डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वपक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी तसंच मल्लिकार्जुन खरगे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। जागतिक मंदीच्या काळामध्ये देशाला आर्थिकपणे सक्षम करण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मोलाचे निर्णय घेतले, आर्थिक धोरण आखली। मितभाषी अशी डॉक्टर मनमोहन सिंग यांची ओळख जरी असली तरी आपण घेतलेल्या निर्णयावर ते प्रत्येक वेळी ठाम राहिलेले आहेत। आणि त्यामुळेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा उल्लेख तसाच केलेला आहे। त्यांनी पुस्तकामध्ये असं म्हटलंय की ज्या वेळेला मनमोहन सिंग बोलतात त्यावेळेला ते सर्वांनी ऐकावं, कारण ते ऐकावं असंच असतं। कारण ज्या वेळेला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपली भूमिका सर्वांसमोर ठेवली, आपली वक्तव्य ज्या वेळेला केलेली आहेत त्यावेळेला त्यामध्ये एक मोठा अर्थ दडलेला असतो, एक दूरदृष्टी असलेला नेता म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची ओळख। 2004 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाचे 14वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, सूत्र हाती घेतली आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या त्यांनी भारताला सक्षमही केलं। आर्थिक प्रगती भारताची झपाट्यानं या काळामध्ये झाली। मोठी आर्थिक धोरणं त्यांनी या ठिकाणी आखली होती। डॉक्टर मनमोहन सिंग हे असे एकमेव नेते आहेत जे आरबीआयचे गव्हर्नर राहिल्यानं 10 रुपयाच्या नोटेवर त्यांची स्वाक्षरी आहे। 2005 मध्ये पंतप्रधानपदी असताना 10 रुपयांची नोट जारी करण्यात आली आणि नियमानुसार त्यावेळेला नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असायची। मात्र 10 रुपयाच्या नोटेवर मनमोहन सिंगांची स्वाक्षरी एका विशेष बदलान्वये केली गेली। 16 डिसेंबर 1982 ते 14 जानेवारी 1985 पर्यंत डॉक्टर मनमोहन सिंग हे आरबीआयचे गव्हर्नर होते। जगविख्यात अर्थतज्ञ म्हणून सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांची ओळख होती। आरबीआयचे 2 गव्हर्नर जे अर्थमंत्री बनले त्याच्यामधले एक म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग आणि दुसरं नाव म्हणजे सीडी देशमुख। देशाचे 4 अर्थमंत्री जे पंतप्रधान बनले त्याच्यामधलं पहिलं नाव म्हणजे मोरारजी देसाई, नंतर चरण सिंह, व्हीपी सिंह आणि त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग। डॉक्टर मनमोहन सिंग यांचा देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वामधला प्रवास हा तसा थक्क करणारा। त्याचबरोबर इंदिरा गांधींपासून त्यांनी तब्बल 7 पंतप्रधानांसोबत काम केलं। मितभाषी असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या निर्णयांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं। डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जातोय। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। 29 फेब्रुवारी 1992 ला अर्थमंत्री असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या शेरोशायरीनं आपलं अर्थसंकल्पाचं भाषण संपवलं होतं आणि या माध्यमातून त्यांनी देशाची इकॉनॉमी जगासाठी खुली करण्याच्या निर्णयावर निर्माण केलेल्या शंकेला उत्तर दिलेलं होतं। डॉक्टर मनमोहन सिंग यांची पहिली टर्म ही आणखी एका गोष्टीसाठी ऐतिहासिक मानली जाते, म्हणजे त्या काळामध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्जमाफी मिळाली होती आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी महाराष्ट्रात म्हणजे यवतमाळमध्ये येऊन या निर्णयाची घोषणा केली होती आणि या निर्णयामुळेच यूपीएला त्या काळामध्ये पुन्हा एकदा सत्ताही मिळाली होती। डॉक्टर मनमोहन सिंग हे असे पहिले नेते आहेत जे प्रोफेसर, मुख्य आर्थिक सल्लागार, आरबीआय गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, अर्थमंत्री यासारखी महत्त्वपूर्ण खाती सांभाळल्यानंतर पंतप्रधान बनले। 2004 ते 2014 पर्यंत भारताचे सलग 10 वर्ष ते पंतप्रधान होते। 26 सप्टेंबर 1932 मध्ये पाकिस्तानातल्या पंजाबच्या गाहमध्ये त्यांचा जन्म झाला। पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड इथून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। उच्च शिक्षित अर्थतज्ञ पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। भारताच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण सुधारणांना आकार देण्याचं श्रेय डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिलं जातं।
सर सब निपटेंगे, हम तो हटा के बस हम तो वहीं से झेलते आ रहे हैं। अरे यार ये लाइट जा रहा है।